पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी आज पावसाने वादळी हजेरी लावलेली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे आणि कडक खरं तर उन्हाचा हा सगळा दिवस असताना आज अचानकपणे दुपारच्या नंतर पुण्यासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागामध्ये तर अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातल्याचं दिसून आलेलं आहे. नेमकी ही पावसाची परिस्थिती निर्माण का झालेली आहे? उन्हाचा कडाका एकीकडे वाढत असताना अचानक हा पाऊस पडणं म्हणजे कशाचं लक्षण आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत पुणे वेधशाळेचे SD सानप सर आहेत. सर, सकाळपर्यंत वातावरण पूर्णपणे क्लिअर होतं, पण आज आपण पाहतो की पुण्यासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला आहे. तर याचं कारण काय आहे? ओके. ॲक्च्युली ऊनसुद्धा कधी-कधी पाऊस पडण्यासाठी महत्त्वाचं असतं. आता जर आपण बघितलं तर दुपारपर्यंत जवळजवळ 2 वाजेपर्यंत चांगलं ऊन पडलं होतं आणि तापमानसुद्धा 37-38 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलं होतं. आणि ज्यावेळी जास्त ऊन असतं आणि त्याचबरोबर जर मॉइश्चर इन्कर्शन, ज्याला आर्द्रतेचा शिरकाव म्हणता येईल, आपल्या रिजनमध्ये जर झाला, तर अशा परिस्थितीमध्ये हवा जी आहे ती जास्त गतीने वरच्या भागाकडे जाते किंवा मग बाष्पीभवन फास्ट होतं आणि त्यामुळं उंच ढगांची निर्मिती होते. आणि ज्यावेळी उंच ढगांची निर्मिती होते त्यावेळी थंडरस्टॉर्म्स, ज्याला आपण वादळी ढगांची निर्मिती होते, आणि थंडरस्टॉर्म्ससह लाईटनिंग किंवा आपण विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणं, अशा घटना होतात. आणि हेच आपल्याला दिसून आलेलं आहे. मागील 24 तासांचं जर बघितलं तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा काल पावसाने हजेरी लावली होती. आणि आजचा जर अंदाज बघितला तर आपण आजचा सकाळी दिलेल्या फोरकास्टमध्ये पुणे डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्यानंतर मराठवाड्यातील बरेच जिल्हे आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी यासाठी पावसासाठी किंवा वादळी पावसासाठी येलो अलर्ट दिला गेलेला होता. आणि त्याच्या उलट जर बघितलं तर रेड अलर्ट जो आहे तो विदर्भातील काही डिस्ट्रिक्टसाठी दिला गेलेला आहे, ज्यामध्ये वर्धा आहे, त्यानंतर अकोला आहे, अमरावती आहे, आणि इतर काही डिस्ट्रिक्टसाठी जसं नागपूर आणि अजून एक डिस्ट्रिक्ट, त्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. आणि काही उष्णतेसाठी दिलेला आहे, तो उष्णतेसाठी आहे, ही पाऊस नाही. पाऊस नाही. तर आपण बघू शकतो की मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये किंवा कोकणातील 1-2 डिस्ट्रिक्ट्समध्ये पाऊस पडतो आहे. आणि विदर्भामध्ये आपल्याला त्याच्या उलट परिस्थिती, हीट वेव्हची किंवा उष्णतेच्या लाटांची परिस्थिती आहे. आणि हीच परिस्थिती येणारे 3 दिवस विदर्भामध्ये राहण्याची शक्यता आहे. आणि थंडरस्टॉर्म्सचं बघाल किंवा वादळी पावसाचं जर बघाल तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यातील काही डिस्ट्रिक्ट्समध्ये उद्यासुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि परवापासून वातावरण राहू शकतं, पण सगळीकडेच पाऊस पडेल असं नाही आहे. तर येणारे 2 दिवस म्हणजे आज आणि उद्या आपण म्हणू शकतो की दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही डिस्ट्रिक्ट्समध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. पुण्यात पण अशीच परिस्थिती राहील आज उद्यापर्यंत तर असू शकते, परंतु आजच्या इतक्या तीव्रतेने उद्या पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. येस. शेतीचं नुकसान होऊ शकतं अशा पावसामुळे ग्रामीण भागातल्या. येस. मेनली काय आहे की या दिवसांमध्ये जे हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत, फॉर एक्झाम्पल जांभूळ घेतलं किंवा मग आंब्याचे जे हे आहेत, ऑर्चिड्स आहेत किंवा मग हॉर्टिकल्चर पिकं आहेत, त्यांना नक्कीच याच्यामुळं नुकसान होऊ शकतं. जसं की स्ट्रॉंग विंड्स असतील किंवा वारे असतील, हा जो वादळी पाऊस असतो त्याच्यामध्ये स्ट्रॉंग वारे पण असतात, विजेच्या कडकडाटाचा पाऊस पडतो, तर यामुळं हॉर्टिकल्चर पिकांना नक्कीच नुकसान होऊ शकतं. हा मान्सूनपूर्व पाऊस नाही, हा अवकाळी पाऊस आहे असंच म्हणायचं. वादळी पाऊस आपण जनरली म्हणतो. अवकाळी पाऊस हा शब्द जनरली वापरत नाही. तर वादळी पाऊस आहे, ज्यामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडतो. मान्सून अजून आपल्याकडे यायचा आहे किंवा अजून तशी काही पोषक परिस्थिती निर्माण झालेली नाही. तो अजून केरळमध्ये सुद्धा दाखल झालेला नाही आहे. तर तो आता फक्त अंदमानच्या काही भागांमध्ये, अंदमान पूर्ण त्यांनी कव्हर केलेला आहे. केरळमध्ये तो अजून यायचा आहे आणि त्याच्यानंतर तो जसा पुढं सरकेल त्यानंतर आपल्याकडं त्या प्रकारची परिस्थिती निर्माण होईल आणि मग आपण म्हणू शकतो की तो मान्सूनच्या आधी जो पाऊस होतो तो आहे. परंतु यालासुद्धा आता जर बघितलं तर आपण प्री मान्सून किंवा पूर्व मान्सून सीझनमध्येच आहोत. तर त्याला वादळी पाऊस म्हटलं काय किंवा पूर्व मान्सून पाऊस म्हटलं काय, सेमच आहे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर सध्या पावसाची परिस्थिती आपण ही मध्य महाराष्ट्र, त्यातला काही मराठवाड्याचा भाग आहे, कोकणाचा काही भाग आहे, अशा भागांमध्येच हा पाऊस आहे तो सध्या कोसळतोय. वादळी पाऊस आहे, हा काय कायमस्वरूपी नसणार आहे. आज आणि उद्या अशाच पद्धतीची परिस्थिती राहील. आजच्यापेक्षा उद्याची परिस्थिती आहे ती काहीशी कमी पावसाची राहील
असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. आर्द्रतेचा जो प्रभाव झालेला आहे, बाष्पीभवन त्यामुळं झाले आणि ढगांची निर्मिती ही झाल्यामुळं हा जो वादळी पाऊस आहे विजांच्या कडकडाटासह तो होतोय असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे. पण या पावसामुळे मात्र शेतीचं म्हणजे आंबा असेल किंवा जांभूळ असेल अशा पिकांचं मात्र नुकसान होताना दिसून येत आहे. अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.